स्वर्गीचे अमर इच्छिता
स्वर्गीचे अमारे इच्छिता ती देव स्वर्गीचे अमारे इच्छिता ती देव स्वर्गीचे अमारे इच्छिता ती देव विठ्ठल स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्युलोकी भावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती कै येथे येती हरचे दास नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती यमधर्म वाट पाहे निरंतर यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठत असे नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती तुका म्हणे पावा वया पैल पार तुका म्हणे पावा वया पैल पार नाम मंत्र सार भाविकांसी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती विठ्ठला विठ्ठला योऽन्त प्रविशमं वाचमिमां प्रसुप्तां संजीवयते किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौचास्तचरण श्रवणत्वगारिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर
बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण सारी तीर्थ धाम आपके चरणों में सारी तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में शरण शरण एक नाथा पाई माथा टेकला पाई माथा टेकला पाई माथा टेकला एक नाथा पाई माथा टेकला पाई माथा टेकला पाई माथा टेकला नका पाहू दर्शन झालो दास स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्युलोकी भावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती विठाला सज्जन हो भगवान परमात्म्याची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली आहे त्या वाग्देवीला स्मरून संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं जे वाङ्मय तयार केलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपली संत मांद्याई खूप मोठी आहे त्यामधील जर जीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगत गुरु जगत वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अवघ्या 5 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला विठ्ठला या अभंगामध्ये उपदेश करत असताना तुकोबाराय सांगतात की स्वर्गामधली अमर असणारी देवता या मृत्यूलोकामध्ये देह प्राप्त व्हावा या मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म प्राप्त व्हावा अशी इच्छा व्यक्त करतात इच्छा प्रगट करतात की स्वर्गीची अमारा इच्छिता ती देव मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा स्वर्गामध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे का नाही देवताही अमर आहे उत्तम भोग त्या ठिकाणी भोगण्यासाठी आहे दिव्य भोग स्वर्गामध्ये भोगत असताना हे गर्भवासाचं दुःख सहन करून या मृत्यूलोकामध्ये येण्याचं खरं कारण काय तुकोबाराय विचारतात अमर देवता आहात या मृत्यूलोकामध्ये येऊन तुम्ही करणार काय तर देवता सांगतात की नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती या मृत्यूलोकामध्ये जन्म प्राप्त झाल्यानंतर आम्ही भगवंताचं नारायण या नावाचं चिंतन करू मग त्यासाठी या मृत्यूलोकामध्ये यायची काय गरज आहे स्वर्गामध्ये तुम्ही नामचिंतन करू शकत नाही का परंतु स्वर्गामधली देवता सांगतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही जो सुख सोहळा जे भगवंताचं नामचिंतन या मृत्यूलोकामध्ये या कर्मभूमीमध्ये आपण करू शकतो हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही स्वर्गामध्ये नामचिंतन करता येत नाही त्या भगवंताचं प्रभूचं नामस्मरण करण्याकरता प्रामुख्याने मानवी देह पाहिजे तो मानवी देह घेऊन आम्ही या मृत्यूलोकामध्ये जन्माला येऊ हे मानवी देह अनमोल किमतीचं आहे या मृत्यूलोकामध्ये आपण जीव जन्माला आल्याच्या नंतर एखादा हरिभक्त होईल एखादा सज्जन असेल एखादा संत महात्मा असेल ज्यावेळी या मृत्यूलोकामधलं कार्य संत महात्म्यांचं संपलं जातं आपलंही कर्मभोगाने कार्य संपलं जातं आपण आपला देह ठेवतो देह ठेवल्यानंतर आपण वैकुंठाला जातो कैलासाला जातो स्वर्गाला जातो ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आपण जात असतो परंतु ते वैकुंठामधले लोक आपली वाट पाहतात की कधी संत महात्मे कधी सज्जन लोक वैकुंठामध्ये येतात की जेणेकरून त्यांची संगती वैकुंठामध्ये आल्यानंतर आपल्याला काय होईल प्राप्त होईल सगळ्यात जास्त आपण घाबरतो कुणाला घाबरतो यमाला घाबरतो प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे असा यमधर्म सुद्धा जोडून या कर तिष्ठत असे पण प्रत्येकाच्या समोर हात जोडून
भगवंताचे भक्त आहेत, जे सज्जन आहेत, जे संत महात्मे आहेत, अशाचं स्वागत करण्याकरता यमधर्म जोडून या कर तिष्ठत असतो. यमधर्म सुद्धा त्या भक्ताची वाट त्या ठिकाणी स्वर्गामध्ये बघत असतो. याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे पावा वया पहिलं पार, नाम मंत्र सार भाविकासी. पहिल्या थडीला जर आपल्याला जायचं असेल, हा संसार सागर भव सिंधू सागर जर जीवनामध्ये तरुण जायचं असेल, तर एकमात्र पवित्र असणारं साधन सांगितलं ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. विठ्ठला विठ्ठला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा ठेवण्यामध्ये आली तिथला अल्पसा परिहार देणं हे गरजेचं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी कैलासवासी अशोक किसन खळदकर यांना आज आपल्यामधून जाऊन किती दिवस पूर्ण झाले? 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवारही आहे. त्यांची पत्नी अलका अशोक खळदकर, मुलगा दत्तात्रय अशोक खळदकर, सून अनिता दत्तात्रय खळदकर, मुलगी सुवर्णा मच्छिंद्र वागचौरे, गीता संदीप तुपे आणि नातू चेतन खळदकर, हर्षदा खळदकर. ज्यावेळी सुंदर असा परिवार पाठीमागे, ज्यावेळी आपल्यामधला एखादा जीवात्मा हा निघून जात असतो ना, त्यावेळी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो. कारण की कुणाचे तरी वडील गेले, कुणाचे आजोबा गेले, कुणाचे भाऊ गेले, कुणाचे चुलते गेले, कुणाचे मामा गेले. गेलेली जी व्यक्ती आहे ती व्यक्ती पुन्हा आपण बघू शकत नाही. त्या व्यक्तीची पूजा आपल्याला फक्त फोटोमध्ये करावी लागते. हे मानवी जीवनाचं काय आहे? अंतिम सत्य आहे. आपल्या प्रत्येकाला या टप्प्यामधून जायचे दादांनो. जीव जन्माला आला म्हणजे मरणार 100% आहे. हे विधीचं विधान आहे. याच्यामध्ये तुम्ही आम्ही कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. भगवंताने निर्माण केलेली सजीव निर्जीव असणारी सृष्टी, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे काही जीव आहेत नवे आपण आपल्या दोन्ही डोळ्यांनी जी काही सृष्टी पाहतो, ज्या ज्या गोष्टींना आपण पाहू शकतो, त्या गोष्टीमधली एकही गोष्ट अशी नाही की ती गोष्ट नष्ट होणार नाही. म्हणजे शेवटचा टप्पा, नष्ट होण्याचा टप्पा, जाण्याचा टप्पा प्रत्येकाचा आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात जेवढं जेवढं उपजलं तेवढं तेवढं जाणार आहे. उपजणं म्हणजे काय हो? ऐकताय ना तुम्ही? भाषा कळती माझी? उपजणं म्हणजे जन्माला येणं. माऊली ज्ञानोबराय सांगतात की उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे उपजणं मरणं, जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, हे चक्र रहाड गाडग्यासारखं सतत काय होणार आहे? फिरत राहणार आहे. हे 84 लक्ष येऊन आपल्याला जीवात्म्याला त्या ठिकाणी फिरावे लागतात. याच्यामध्ये तुम्ही आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. आपण भाग्यवान आहोत. आपण भाग्यवान आहोत की आपण माणूस म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. हा जन्म संपल्यानंतर पुन्हा हा मानवी देह, पुन्हा हा पंचमहाभूतापासून निर्माण झालेला नरदेह पुन्हा आपल्याला प्राप्त होईलच याची गॅरंटी देता येते का आपल्याला? आहे कुणी असं? नाही देऊ शकत. याची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण की ही असणारं सर्व सूत्र भगवंताने आपल्या स्वतःच्या हातामध्ये ठेवलेलं आहे. जर पुन्हा मानव म्हणून जन्माला यायचं असेल तर पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य दोन्ही समान अवस्थेमध्ये प्राप्त झालं रे झालं तर त्यावेळी त्या कर्मभूमीमध्ये म्हणजे मृत्यूलोकामध्ये आपण या ठिकाणी जन्माला येत असतो. जन्माला येणं आणि मरणं ही त्या ठिकाणी सतत चालू राहणार आहे. ही चक्र सारखं फिरत राहणार आहे. याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून या असणाऱ्या जीवात्म्याचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, ज्यांच्यामुळे या सुंदर सेवेचा लाभ मला या ठिकाणी प्राप्त झाला. अशी असणारी आदरणीय गायनाचार्य राम महाराज असतील. या ठिकाणी एकाहून वैरी अशी कलाकार आहेत. मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण अनिकेत महाराज असतील, सोपान महाराज असतील. या ठिकाणी सुंदर असणारी संशिमा आहे. यांच्या सर्वांच्या समवेत आपल्याला या ठिकाणी ही असणारी सेवा जी आहे ही गोड करायची. अंतकरणापासून जे भगवंताची भक्ती जीवनामध्ये आपण केली पाहिजे. जन्माला येणं आणि मरणं ही गोष्ट जरी आपल्या हातामध्ये नसली तरी जन्माला आल्यानंतर आपण आपलं जीवन कशा पद्धतीने जगावं ही गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये असते. विठ्ठला विठ्ठला पद्धतीचं जीवन आपण जगलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनाचा शेवट काय व्हावा?
गोड बाबा आमचे संत तत्व सांगतात की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड बाबा. याचा अर्थ शेवटच्या दिवशी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, पाहुणे मंडळी जीव घातले म्हणजे आपला शेवट गोड झाला का हो? याला शेवट गोड झाला म्हणता येत नाही. मग शेवट कधी गोड झाला? तरी शेवटच्या क्षणी भगवंताने आपल्याला आपल्या जवळ घेणं. आपण म्हणू देव माझा आहे, आपण म्हणू भगवंत माझा आहे. त्या भगवंताने कधीतरी म्हटलं पाहिजे की हा भक्त माझा आहे. भगवंताने आपल्याला जवळ घेणं, शेवटच्या क्षणी आपल्या समोर प्रगट होणं, त्या ठिकाणी खरी अर्थाने शेवट गोड होणं आहे. विठाला विठाला. परंतु आपला शेवट गोड करायचा की दुसरा कसा करायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. कारण की आपल्या जीवनाचा शिल्पकार कोण असतं? आपण म्हणतो तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जोपर्यंत आहे भगवंताने दिलेलं हे आयुष्य तातडणं, तोपर्यंत ही आयुष्य भगवंताच्या चिंतनामध्ये आपण जगून घेतलं पाहिजे. कोण जाणे कधी आपला शेवट येईल. ते ज्या दिवशी आपला जन्म झाला, आपले आई वडील आपली जन्मतारीख नोट करून ठेवतात, पण प्रत्येकाला माहिती आहे जन्मतारीख प्रत्येक जण सांगू शकतो. असा एखादा व्यक्ती या कीर्तनामध्ये उपस्थित आहे, त्याला आपल्या मरणाची तारीख माहिती आहे. अहो कितीही शिक्षण घेऊ द्या, कितीही ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, हुशार असू द्या, आहे माहिती? नाही माहिती. कारण की ती असणारं सूत्र, तो सूत्रधार भगवंत आहे. कोण कधी जाईल हेही आपण सांगू शकत नाही. मग कुठल्या गोष्टीचा अहंकार करावा? बरं जात असताना काय सोबत घेऊन जातो आपण? जेवढी इस्टेट कमावली, जेवढी संपत्ती कमावली, अरे रिकामे हाताने आलो. शेवटी रिकामे हाताने आपल्याला जावं लागतं. परंतु जात असताना भगवंताचं उत्तम नामचिंतन आपण ती सोबत घेऊन जाऊ शकतो. विठाला विठाला भगवंताचं नामचिंतन केले पाहिजे. मनुष्य जन्माला आल्यापासून बरेच विधी त्याच्या जीवनामध्ये होत असतात. संत महात्मे शास्त्रकार सांगतात की 16 प्रकारचे संस्कार जीवनामध्ये त्या जीवात्म्यावर होत असतात. जर 16 जर नाही झाले तर प्रामुख्याने शास्त्रकार 3 असणारे संस्कार सांगतात. जन्म संस्कार, विवाह संस्कार आणि शेवटचा संस्कार जो आहे तो आपल्या मृत्यूचा संस्कार म्हणजे अंत्यविधीचा संस्कार. हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ठरलेला असतो. किंवा 16 सांगतात, जन्म 16, विवाह 16 आणि मृत्यू 16. प्रथम 16 ज्याला प्राप्त झाला त्याला शेवटचा 16 चुकवता येत नाही. ते शेवटच्या अंतिम 16चं नाव आहे प्रत्येकाच्या मृत्यूचा 16. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित पाहतो. समाजामध्ये जीवन जगत असताना 2 प्रकारचे वर्ग पडतात, एक आस्तिकवादी, दुसरा नास्तिकवादी. आस्तिक कुणाला म्हणावं? जो देवधर्म, माता पिता, भगवंताने निर्माण केलेली सर्व सृष्टी जाणतो की खरंच हे भगवंताने निर्माण केलं, सुंदर जीव आम्हाला भगवंताने दिला, भगवंताची उपकार मानतो, हा आस्तिकवादी सत्यवादी लोक. याच्या उलट नास्तिक कुणाला म्हणावं? जे देव धर्म, माता पिता कुणालाही मानत नाहीत, मुळात भगवंताने निर्माण केलेली सृष्टी हीच मानत नाहीत. ते नास्तिकवादी लोक विचार करतात, म्हणतात जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला व्यवस्थित पाहणं, आई वडिलांची सेवा करणं हे कर्तव्य कुणाचं आहे? झोपले नाही ना तुम्ही? मुलांचं आहे. मग जिवंत असताना हे करणं ठीक आहे, मेल्याच्या नंतर का केला पाहिजे दहावा? का करावं वर्ष श्राद्ध? काय होतं याने? का रिकामे लोक जीव घालायचे? का रिकामा खर्च करायचं? काय होतं या गोष्टीने? कोणाचं मत आहे हे? कीर्तनामध्ये लक्ष असलं की बरोबर सगळं कळतं. कोणाचं मत? नास्तिकवादी लोकांचं. आस्तिक याच्यामध्ये पडत नाहीत, कारण की ते सर्व गोष्टी जाणतात. म्हणतात की नास्तिकवादी लोकांचे विचार आहेत की गेल्यानंतर ही असणारी विधी का केली पाहिजे बाबांनो. त्यांच्यासाठी संत तत्व सांगून जातात की ही असणारं मुलांचं काय आहे? आद्य कर्तव्य आहे. देह ठेवल्यानंतर सुद्धा वास्तविकतः जर विचार केला तर त्या माता पित्याचे उपकार एवढे आपल्यावरती असतात अगणित. आपण लाख जरी प्रयत्न केला की त्या उपकारामधून आता उत्तीर्ण व्हायचं तर ती असणारी गोष्ट जीवाला शक्य नाही. एक अंशतः का होईना उत्तीर्ण होण्याकरता शेवटची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. ते कर्तव्य कर्म म्हणून आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. विठाला विठाला. हे सर्व विधी 1 वर्षापर्यंत आपण जीवनामध्ये करत आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात असेल, ज्या दिवशी देह ठेवला त्या प्रथम विधीला आपण अंत्यविधी म्हणतो. त्या विधीपासून त्या प्रथम पुण्य स्मरणापर्यंत किती विधी होतात या ठिकाणी आपण त्या सर्वप्रथम पाहू.
अंत्यविधी झाल्यानंतर प्रथम विधी त्या ठिकाणी येतो, तो म्हणजे दशक्रिया विधी. आता विधी चुकवता येतो, विधीमध्ये बदल केला तरी चालतो, परंतु शास्त्रामध्ये बदल करता येत नाही. संत महात्मे सांगतात की शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. जर एखादं राज्य आहे, शास्त्राने सांगितलं की या राज्याचा त्याग करा, तर करावा लागतो. का? कारण की शास्त्र बदलता येत नाही. शास्त्र असं असतं की शास्त्र सर्वांसाठी काय राहतं, एक राहतं. आता दशक्रिया जो आहे तो विधी आहे आणि प्रथम पुण्यस्मरण जे आहे ते शास्त्र आहे. म्हणजे विधीमध्ये बदल केला तरी चालतो, परंतु शास्त्रामध्ये बदल करता येत नाही. मला सांगा, एखाद्या व्यक्तीने देह ठेवला, लक्षपूर्वक ऐका. देह ठेवल्यानंतर आपल्या भावकीमधलं एखादं लग्न निघालं, ते लग्न 10 दिवसाच्या आतच आहे. अशा वेळी आपण थोडासा बदल करतो. काय करतो? 10 दिवस पूर्ण होण्याच्या अगोदरच ब्राह्मण देवतेचा सल्ला घेतो आणि 5व्या दिवशी आपण 10वा करतो. घडलं कधी आपल्या जीवनामध्ये असं? पाहिलं कधी? 10वा हा 5व्या दिवशी केला जातो. कधी कधी जर काही अडचणी आल्या तर 10वा हा 7व्या दिवशी सुद्धा केला जातो. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की 10वा हा विधी आहे. 10वा अलीकडे पलीकडे केला तरी चालतो, परंतु शास्त्र बदलता येत नाही. 13वा आपण 13व्या दिवशीच करावा लागतो. का? कारण की 13वा सुद्धा काय आहे? शास्त्र आहे. प्रथम पुण्यस्मरण सुद्धा शास्त्र आहे. कारण की जोपर्यंत 10 दिवस किंवा 13 दिवस जो आत्मा आहे, जीवात्मा गेलेला आहे आपल्यामधून, तो शरीर रूपाने जरी गेला असला तरी आत्मा रूपाने तो आपल्या कुटुंबामध्ये हजर राहतो. किती दिवस? 13व्या पर्यंत आपण त्याला बघू शकत नाही. तो आपल्या सर्व नातेवाईकांना, घरामधल्या सर्व मंडळींना पाहत असतो. आता 1 वर्षापर्यंत त्याच्या जीवनाचा प्रवास कशा पद्धतीने, 1 वर्षापर्यंत त्याला जीवनामध्ये मुक्तता त्या आत्म्याला प्राप्त होत नाही. 13 दिवस आपल्या कुटुंबामध्ये तो असणारा आत्मा राहत असतो, सर्व कुटुंबाला पाहतो. परंतु 13व्या दिवशी 13वा पिंडदान झालं, 13व्याचं अन्न जेवून तो पुढचा प्रवास त्या ठिकाणी चालू करतो. तो प्रवास काही जवळचा आहे का? जायचंय कुठपर्यंत? या मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकापर्यंत जायचे. या स्वर्ग लोकामध्ये जात असताना या जीवाला किती दिवस लागतात? लक्षपूर्वक ऐका. या ठिकाणी जीवात्मा निघल्याच्या नंतर त्या जीवात्म्याला पुढे वैतरणी नावाची नदी लागते. त्या वैतरणी नावाच्या नदीच्या तीरापर्यंत जायला या जीवात्म्याला 48 दिवस लागतात. किती दिवस? 48. तुम्ही बेरीज करा. पहिले 13 दिवस जीव कुठं राहतो? आपल्या घरामध्ये राहतो. 13व्याचं अन्न खाल्लं रे खाल्लं की जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघतो. वैतरणी नदीच्या तीरापर्यंत जायला त्याला 48 दिवस लागतात. किती? 48. 48 अधिक 13 बरोबर किती झाले? माझं गणित कसं आहे म्हणून तुम्हाला विचारते. किती झाले? 61 झाले. 61 दिवस झाल्यानंतर जीवात्मा वैतरणी नदीच्या तीरावरती जाऊन त्या ठिकाणी पोहोचतो. ती वैतरणी नावाची नदी आता त्या ठिकाणी पार करून स्वर्गापर्यंत जायचे. दादांनो, त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये पाणी असतं का? अमृत असतं? दूध असतं? नाही दादांनो. ते वैतरणी नावाची नदी जी आहे ती घाणीने भरलेली नदी असते. त्याच्यामध्ये रक्त असतं, पू असतो, परमा असतो, मांस असतो. म्हणजे नरकाने भरलेली ती नदी. त्या नदीमधून जीवात्म्याला जावं लागतं. परंतु त्या ठिकाणी सहाय्य करण्याकरता एक कामधेनू नावाची गाय असते. पण लक्षपूर्वक ऐका, जेवढ्या जीवांनी जन्माला आल्यानंतर ज्यांच्या जीवनामध्ये गोदानाचं पुण्य त्यांना प्राप्त झालं. गोदान म्हणजे बघा, पूर्वीच्या काळापासून प्रथा होती की आपल्या मुलीला गाय ही काय करायची? दान द्यायचे. गोमाता, गावरान असणारी गोमाता, ती त्या ठिकाणी मुलीला दान देण्याची प्रथा होती. म्हणजे जीवनामध्ये गोदानाचं पुण्य जे आहे, गोदानाचं पुण्य प्राप्त झालं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये गायीचं दान केलं किंवा दुसरं इतर कुठलं दान केलं, त्यांना ती कामधेनू नावाची गाय काय करते? मदत करते. म्हणून आजही आपण बघतो दशक्रिया विधीच्या दिवशी आपण ब्राह्मण देवतेला काय करतो? गायी दान करतो. का करतो? की वैतरणी नावाची नदी पार करत असताना त्या जीवाला पुढचा प्रवास सोपा झाला पाहिजे. आता ती नदी पार करत असताना स्वर्गापर्यंत जायला 39 दिवस लागतात. किती? 39. पहिले 61 अधिक 39 बरोबर किती दिवस झाले? 100 दिवस झाले. 100 दिवस झाल्यानंतर तो असणारा जीव स्वर्गाच्या दारामध्ये जाऊन त्या ठिकाणी पोहोचतो. तिथे एक राजा असतो किंवा वकील असतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. चित्रगुप्त नावाच्या वकिलाची आपली भेट होते. त्याच्या हातामध्ये एक अर्ज असतो. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणारे लक्षपूर्वक ऐका. त्याच्या हातामध्ये अर्ज असतो. त्याच्या
ज्याच्यावरती आपलं नाव असतं जन्माला आल्यापासून आपण किती दान धर्म केला, किती लोकांचं चांगलं चिंतन केलं, किती दुसऱ्यावरती उपकार केला, जेवढं जेवढं चांगलं कर्म केलं ती लिस्ट एका बाजूला, आणि जन्माला आल्यापासून किती कुणाचं वाईट केलं, किती कुणाला दुसऱ्याला लुटलं ही लिस्ट एका बाजूला. त्या ठिकाणी पाप पुण्याची लिस्ट त्या ठिकाणी तयार केली जाते. त्याच्यानंतर अर्ज भरून दिल्यानंतर तो अर्ज कोर्टामध्ये दाखल होतो. आजही आपण बघा, आपण जर एखादी केस फाईल कोर्टामध्ये केली तर त्याचा निकाल 4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये लागतो का? नाही. महिना, 2 महिने नाही, वर्ष, 6 वर्ष नाही, मग बरेच वर्ष त्या ठिकाणी निघून जातात. या ठिकाणी जीवात्म्याचा निकाल लागायचा आहे. जीव काय एक आहे का? नाही. ती अर्ज कोर्टामध्ये फाईल झाल्यानंतर निकाल लागण्याकरिता 265 दिवस लागतात. किती? 265. पहिले अगोदरचे किती दिवस? अगोदरचे 100 दिवस अधिक 265 दिवस, बरोबर किती दिवस झाले? 365. 365 दिवस झाल्यानंतर त्या जीवाचा निकाल लागतो. म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते प्रथम पुण्यस्मरण म्हणजे आजचा दिवस, तो निकाल बरोबर 12 वाजता लागतो. म्हणून वर्ष श्राद्ध करावं लागतं ते बरोबर 12 वाजता. ही शास्त्र आहे. वर्ष श्राद्ध काय आहे? शास्त्र आहे. याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. वर्ष श्राद्ध कधी 6 महिन्याला झालं असं आपण पाहिलं नाही दादांनो, कारण की ही असणार नैमित्य कर्म आहे. हे नैमित्य कर्म जे आहे त्या वेळेस त्या ठिकाणी ठरलेलं असतं, ते केलं पाहिजे, ते मुलांनी करावं लागतं. कारण या ठिकाणी केल्यानंतर, ही प्रथम पुण्यस्मरण केल्यानंतर ते देह ठेवल्यापासून मुलांनी जेवढं काही त्यांच्या नावे अन्नदान केलं, मग तो महिना जीव घालणं असेल, दशक्रिया विधीमध्ये दान असेल, प्रथम पुण्यस्मरणामध्ये हे अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, द्रव्यदान असेल किंवा इतर दुसरं कुठलं दान असेल, हे सर्व असणारं पुण्य त्या जीवात्म्याच्या नावे पाठवलं जातं. कुठल्या दिवशी? आजच्या दिवशी. आता काही काही म्हणतील ताई त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही असणारं पुण्य त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतं का? तर पोहोचतं दादांनो. ही असणारं पुण्य तेज रूपाने, तत्व रूपाने तिथपर्यंत जाऊन पोहोचलं जातं. म्हणून या ठिकाणी हे सर्व असणारं पुण्य आपणही त्या जीवात्म्याला पाठवायचं, जेणेकरून आता जी गती भगवंताने त्यांना दिली याच्यापेक्षा उच्च असणारी, उत्तम असणारी गती भगवंत त्यांना दे. ओ विठ्ठला विठ्ठला परंतु हे विधी, हे मुलाचं कर्तव्य, वास्तविकतः जीवाचं कर्तव्य काय आहे? ते मेल्यानंतर आपले विधी होतील न होतील हे काही सांगता येत नाही. आपण भाग्यवान आहोत की होतात आपले विधी. आजही आपण पाहिलं की पाठीमागे 3 वर्षापूर्वी कोरोनाची भयंकर असणारी लाट आली, बरोबर. कित्येक जणांनी त्या कोरोनामध्ये आपला प्राण गमवावा लागला. काही काही जण हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांचे प्रेत सुद्धा घरी आले नाही, तिकडेच अंत्यविधी झाला. काहींचे 10वे झाले, काहींचे झाले नाही, काहींचा 13वा झाला, काहींचा झाला नाही. मला सांगण्याचं तात्पर्य ते आपलाही 10वा 13वा होईलच याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. त्यामुळे संत महात्मे सांगतात, जोपर्यंत तू आईना जिवंत दादांनो, तोपर्यंत तुझं कर्तव्य आहे भगवंताचं नामचिंतन करणं. काय काय म्हणतील ताई देवाचं नाव घेणं की आमचं कर्तव्य, असं काय असं कसं काय असू शकतं? कारण की आपण ती असणारं वचन भगवंताला जन्माला येण्याच्या अगोदर दिलंय. कधी? जन्माला आल्यानंतर नाही, जन्माला येण्या अगोदर भगवंताला ते वचन त्या ठिकाणी आपण बोललेलो आहोत. कधी? ज्यावेळी जीवात्मा हा आईच्या गर्भामध्ये असतो. किती महिने असतो? 9 दिवस 9 महिने. अत्यंत यातना त्या गर्भामध्ये जीवाला भोगाव्या लागतात. त्या ठिकाणी आईच्या उदरामध्ये एसी रूम असते का हो? तुकोबारे सांगतात एवढ्या यातना, एवढे कष्ट जीवाला भोगावे लागतात. आपण प्रत्येक जण त्या स्थितीमधून आलोय. अरे काय सांगू गर्भीच्या यातना, मांस मल मूत्र जना अतिशय त्या ठिकाणी घाण असते. नाथ बाबा सांगतात, अरे विष्टाले चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. एवढं दुःख ज्यावेळी आईच्या उदरामध्ये आपल्याला भोगावं लागतं दादांनो, त्यावेळी आपण म्हणजे जीव हात जोडतो भगवंतासमोर, भगवंताला क्षमा याचना करतो.
आईच्या उदरामध्ये असताना भगवंता एकदा मला या दुःखामधून सोडव रे. अरे एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांची जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. भगवंता मला फक्त एकदा या दुःखामधून रिकाम कर. मला एकदा या दुःखामधून सोडव. एकदा मला या दुःखामधून सोडवल्यानंतर भगवंता मी तुला नवस करून सांगतो. आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. कुणाला म्हणतो आपण? भगवंताला म्हणतो. जोपर्यंत या संकटामधून भगवंत आपल्याला सोडत नाही, भगवंताला आपल्या प्रत्येकाची दया येते आणि भगवंत या दुःखामधून आपल्या प्रत्येकाला मुक्त करतो. आपला जन्म झाला. आता जन्म झाल्यानंतर ते छोटस बाळ रडायला लागतं. त्यावेळी ती असणारं बाळ डॉक्टर सोबत, नर्स सोबत, आपल्या आई सोबत, आजी सोबत बोलत असतं का? रडतं ते बाळ कव्हा कव्हा कव्हा. बरोबर ना महिला वर्ग? आपल्यालाही लेकरं आहेत, आपल्याला माहिती आहे कसं रडतं. आपल्यासोबत बोलतं का ते? नाही. त्यावेळी त्या जीवाचा देवासोबत संबंध किंवा संभाषण चाललेले असतं. भगवंत म्हणतो हे बघ, तुम्हाला सांगितलं होतं की एकदा या दुःखामधून सोडवलं की देवा मी फक्त तुझ्या पायाचं चिंतन करील, फक्त तुझी आठवण करील. तुम्हाला नवस करून हे सांगितलंय, मला वचन दिलंय, बोललंय की आठवीन पाय हा माझा नवस. आता दुसरं काही बोलू नको, आता माझं नाव घे. कोण म्हणतं? भगवंत म्हणतो. त्यावेळी ती लहान बाळ रडत असतं कव्हा कव्हा कव्हा. त्यावेळी म्हणजे केव्हा केव्हा केव्हा. भगवंता कधी म्हणलं मी तुझं भजन करील? देवा कधी म्हणलं मी तुझी आठवण करील? कधी नवस केला मी? कधी खोटं बोललो आपण? जन्माला आल्याबरोबर व्यवहारामध्ये एखादा सात्विक माणूस असू द्या, एखादा पाटील असू द्या, हरिभक्त असू द्या, सरपंच असू द्या, आमदार खासदार असू द्या, चुकून जर एखाद्या वेळी जर खोटं बोलला आणि ते खोटं जर आपल्याला कळालं तर आपण काय म्हणतो? काय राव हे तुम्हाला शोभत नाही. मग तुम्ही महाराज असून खोटं बोलता का? तुम्ही आमदार असून खोटं बोलता, तुम्ही गावचे पाटील असून खोटं बोलता. अरे आपण व्यवहारामध्ये एकमेकाला खोटं बोलतो, याच्यामध्ये काही नवल आहे का? अजिबात नवल नाही. कारण की आपण जन्मदात्या भगवंताला, अरे जन्माला आल्याबरोबर जर आपण देवाला खोटं बोलू शकतो प्रत्येक जण, तर आपण जीवाला खोटं बोलू याच्यामध्ये अजिबात नवल नाही. परंतु भगवंत कसा आहे? चतुरातो शिरोमणी. भगवंत हा आपल्यापेक्षा चतुर आहे. तोपर्यंत जीव हा सोहम असतो. सोहम म्हणजे कुठल्या गोष्टीची आसक्ती असते, विरक्त असतो. सोहम स्वरूप असणारा जो जीव आहे भगवंत, तेव्हापासून भगवंत चतुर आहे. भगवंत म्हणतो हा का तुला नाही का माझं भजन करायचं? तुला नाही माझ्या पायाचं चिंतन करायचं? जन्माला आल्याबरोबर कलियुगाची हवा लागली, कलियुगाचं वारं लागलं, तो मला खोटं बोलतो ना. मग भगवंत हुशारीने त्या जीवाच्या पाठीमागे अहम लावून देतो. अहम म्हणजे माझं. अगोदर सोहम होता, कुठली चिंता नव्हती. आता अहम लावून दिल्यानंतर ते छोटं बाळ सुद्धा काय म्हणतं, हातामध्ये एखादं खेळणं असेल, वस्तू असेल, आपण जर घेतली आणि ते बोलायला लागलं, ते काय म्हणतं? माझं आहे. किती वर्षाचं? लहान असतं, एक वर्षभराचं बाळ बोलू शकतं. लहान असतं की ते म्हणतं ही वस्तू माझी आहे, ही गोष्ट माझी आहे, आई माझी आहे, बाबा माझे आहेत. म्हणजे माझं माझं. ही माझं कुणी लावून दिलं? भगवंताने लावून दिलं. कशामुळे लावून दिलं? आपण भगवंताला खोटं बोललो. वास्तविकतः भगवंताने आपल्याला जन्माला घातलं ते भगवंताचं भजन करण्याकरता. विठाला विठाला ती असणारं माझं रतनो शेवटच्या क्षणापर्यंत आपण सोडत नाही. आणि ते फक्त माझं माझं म्हणल्यामुळं आपला शेवट जवळ येतो, आपण सोडत नाही. परंतु भगवंत म्हणतात की कधीतरी माझं सोडून हा भगवंत माझा आहे असं म्हण. कारण की तुला जन्माला घालणारे मीच आहे. मला सांगा, जन्माला येण्याच्या अगोदर भगवंताकडे काही पैसे खर्च करून आपण जन्माला आलो का? अरे आपलं कर्तव्य आहे देवाचं नाव घेणं. काय काय म्हणतील देवाचं नाव घेणं आमचं कर्तव्य कसं काय असू शकतं? सांगून जाईल. मी नेहमी सांगते की आपण आईने बाळाला जन्म दिल्यानंतर त्या लेकराचं पालन पोषण करणं हे त्या आई बापाचं काम असतं की दुसऱ्या गावातल्या लोकांचं? तुमची लेकरं सांभाळणं हे कर्तव्य तुमचं आहे का आमचं? तुमची लेकरं आहे ती म्हणजे आपलं बाळ आहे, त्याचं पालन पोषण करणं हे कर्तव्य आई वडिलांचं आहे ना. तसंच आपण सर्वजण भगवंताची काय आहोत? लेकरं आहोत. भगवंत आपले पिता आहेत, त्या भगवंताचं नाव घेणं आपलं कर्तव्य आहे. कारण की अनमोल किमतीचा नरदेह, या नरदेहाची किंमत लागते का? लागू शकत नाही. अनमोल किमतीचा नरदेह भगवंताने आपल्याला फुकट दिला. तुकोबराय सांगतात की जेने हा जीव दिला दान,
दान शब्दाचा अर्थ काय होतो? फुकट होतो. पण आयुष्यामध्ये आपल्या गडबड अशी झाली, एखादी वस्तू एखादी गोष्ट जर फुकट आपल्याला मिळाली तर फुकटची गोष्ट आपण सोडतही नाही आणि फुकटच्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही. परंतु भगवंत म्हणतात की माझं कर्तव्य होतं तुला जन्माला घालणं, जेणे हा जीव दिला दान, परंतु तुझं कर्तव्य आहे तयाची करीन चिंतन, ज्याने हा देह दिला. कशासाठी दिला हा देह? देवे दिला देह बाधिकेचा उत्तम असणारा नरदेह भगवंताने कशा करता दिला? भजनासाठी दिला. पण समाजामध्ये असे काही नग जन्माला आले, त्यांनी आपला असणारा नरदेह भजनासाठी नाही, फक्त भोजनासाठी वाट लावला. जन्माला आले, खाल्लं पिल्लं, आयुष केली, मजा केली, कमवलं धन, नासवलं हे धन आणि शेवटी आपला देह ठेवून निघून गेले. परंतु जात असताना कुठं जावं, कशा पद्धतीने जावं हे जीवनामधलं आपलं कर्म ठरवत असतं. भगवंताने सुंदर नरदेह दिला भगवंताच्या भजना करता, कारण की भजन करण्याचं जे काही ज्ञान आहे ते फक्त कुठं आहे? याच देहाच्या ठिकाणी.
काही ज्ञान नाही कोठे. देवाचं भजन करण्याचं ज्ञान फक्त याच देहाच्या ठिकाणी आहे. याच देही म्हणजे फक्त मानव देहाने आपण भगवंताचं चिंतन करू शकतो. नाहीतर संत महात्मे सांगतात की पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध बहिरे होती पांगुळ मुके. पशु पक्षाच्या ठिकाणी भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान आहे. महिला वर्ग शेळ्या आहेत प्रत्येकाच्या घरी. कधी सकाळी सकाळी तुम्ही बघितलं 8-9 वाजता श्री रामकृष्ण हरीचा जप करत होती, पाहिलं कधी? आता काल पंढरपूरची एकादशी झाली बरोबर. आपल्या गावामधल्या किती म्हशी पंढरपूरला गेल्या नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की पशु काय पाप पुण्य जाणते. म्हशींच्या ठिकाणी सजीव नाहीत असं नाही, आहेत सजीव, आहेत प्राणी, परंतु ते विशिष्ट प्रकारचं जे ज्ञान आहे भगवंताला जाणण्याचं, तेच भगवंत जाणण्याचं ज्ञान जे आहे ते याच देहाच्या ठिकाणी म्हणजे या मानव देहाच्या ठिकाणी आहे. या मानव देहाने आपण भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. तुकोबाराय सांगतात की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य दिलं त्याकरता जर ठरवलं आपण तर याच देहाने वैकुंठ कैलास वर्गाची प्राप्ती 100% आपल्याला होऊ शकते. आणि जर ठरवलं तर 100% नरकामध्ये सुद्धा आपण याच देहाने काय करू शकतो, जाऊ शकतो. आपल्याला कुठं जायचं ही आपल्या कर्मधर्म संयोगावरती, आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. विठाला विठाला हा नरदेह एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा प्राप्तही होणार नाही. हे स्वर्गामधल्या देवतांना चांगलं माहितीये. फक्त याच देहाच्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर भगवंताचं चिंतन करता येतं. इतर देहाच्या ठिकाणी ज्ञाती नाही. आणि वैकुंठ कैलास स्वर्गामध्ये सुद्धा भगवंताचं चिंतन नाही. ही गोष्ट त्या अमर देवतांना माहिती होती, म्हणून ते त्या मृत्यूलोकामध्ये जन्माला येण्याची अपेक्षा इच्छा व्यक्त करतात. अभंगाचं प्रथम चरण.
व्हावा जन्म आम्हा स्वर्गामध्ये अमर देवता या मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा अशी इच्छा व्यक्त करतात, इच्छा प्रकट करतात. वास्तविकतः या मृत्यू लोकामध्ये जन्माला येणं, जन्म घेणं एवढी सोपी गोष्ट आहे का? नाही दादांनो. या मृत्यू लोकामध्ये जर जन्माला यायचं असेल तर त्यासाठी 3 कारणं लागतात. एक, पाठीमागच्या जन्मामधलं पाप हे पुढच्या जन्माला करणं, पाठीमागच्या जन्मामधली वासना ही पुढच्या जन्माला करणं, आणि पाठीमागच्या जन्मामधलं कर्म हे पुढच्या जन्माला करणं. या कर्मधर्म संयोगानुसार आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला येत असतो. विठला विठला कर्मधर्म संयोगाने आपलं जर काही कर्म शिल्लक असेल ते कर्म भोगण्याकरिता, वासना शिल्लक असेल ती भोगण्याकरिता, पाप शिल्लक आहे ते भोगण्याकरिता या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावंच लागतं. मी अगोदर माणसाचे 2 प्रकार सांगितले, आस्तिकवादी नास्तिकवादी, की जे देवधर्म मानतात, जे देवधर्म मानत नाहीत. या ठिकाणी सुद्धा मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचं, किंवा जी पाप कर्म आहे, वाईट कर्म आहे, वाईट वासना आहे हे पुढच्या जन्माला कारण ठरलं जातं. कर्म हे पुढच्या जन्माला कारण ठरलं जातं. कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही. पण अति हुशार लोक समाजामध्ये आहेत, आजही आहेत. ते म्हणतात पुढचा जन्म कोणी बघितला. आता त्यांची तशी चुकी नाही. मला सांगा, मागच्या जन्मामध्ये तुम्ही कोण होता? आठवतंय तुम्हाला? जागे आहेत ना सगळे? मागचा जन्म कोण होता तुम्ही? आठवायचा प्रयत्न करा. आठवतंय? समाधी लावून जरी बसले ना तुम्ही तरी आठवू शकत नाही. बरं, मागचं जाऊ द्या, हो भूतकाळ जाऊ द्या. आता वर्तमान जगतोय आपण. घरी गेल्याच्या नंतर मस्त आपल्या रूम मध्ये बसायचं, हात जोडायचे, भगवंताचं चिंतन करायचं, भगवंताला विचारायचं, आपल्या मनाला विचारायचं, आता मी माणूस म्हणून जन्माला आलो. हे आयुष्य संपल्यानंतर मला पुढचा जन्म कशाचा प्राप्त होणार आहे हे तरी माहिती आहे का आपल्याला? अरे नाही माहिती. मग काय फरक पडतो पाप केलं किंवा पुण्य केलं? कोण म्हणतं हे? हे नास्तिकवादी लोक म्हणतात. परंतु भगवंतही अति हुशार आहेत, आपल्यापेक्षा हुशार आहेत. आता या जन्मामध्ये जर वाईट कर्म केले तर ते कर्म भोगण्याकरता पुढच्या जन्म घ्यायची गरज नाही. आता या ठिकाणी असं आहे की जैसी करणी वैसी भरणी. दुसऱ्यासाठी खोदलेला खड्ड्याच्या खड्ड्यात आपल्याला पडावं लागतं. हा कर्म मार्गाचा काय आहे? केले कर्म झाले त्याची भोगाल. 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 उपजले आत्म्याला गाडीने उडवलं? अजिबात नाही. त्या ठिकाणी आत्म्याला कुठलं पाणी बुडवू शकत नाही, कुठलं शस्त्र कापू शकत नाही, कुठल्या अग्नीमध्ये एवढी ताकद नाही की तो अग्नी आत्म्याला जाळू शकेल. का? कारण की आत्मा हा भगवंताचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. आत्मा हा भगवंताचा अंश आहे. आत्मा हा भगवंतामध्ये विलीन होत असतो. म्हणून जीवाने केलेलं कर्म हे आत्म्याला वज्रलेपासारखं चिकटलेलं असतं. आपण दुसरा जरी जन्म घेतला तरी ते कर्म भोगल्याशिवाय चुकत नाही. सांगून जायला महाभारताचं युद्ध झालं, सर्वांना ज्ञात आहे. कथा प्रसंग सर्वांनी ऐकलेला आहे.
महाभारताचं युद्ध झाल्यानंतर सर्वांना माहिती आहे महाभारताच्या युद्धामध्ये काय घडलं होतं. 100 कौरवापैकी किती मेले आणि किती वाचले होते हो? जागे आहेत ना सगळे? 100 कौरवापैकी किती गेले आणि किती राहिले होते? हा, एकही राहिलं नव्हतं. नावाला सुद्धा शिल्लक नव्हते. कोण? कौरव. 100 पैकी एकही जिवंत नाही. आणि पांडवपुत्र म्हणजे जे 5 पांडव आहेत, युधिष्ठिर म्हणजे धर्मराजा, नकुल, सहदेव, अर्जुन, भीमदादा, या 5 पांडवापैकी एकही गेलेला नव्हता. 5ही जिवंत होते. 100 लेकराचं मेल्याचं दुःख झालं होतं. अति दुःख झालं. कुणाला? मला सांगा. आई वडील जिवंत आहेत. आई वडील जिवंत असताना आई वडिलांच्या डोळ्यासमोर लेकराचा अंत व्हावा, मुलाने मरावं, याच्यासारखं मोठं दुःख, याच्यापेक्षा मोठं दुःख आहे कुठलं? याच्यापेक्षा मोठं दुःख विश्वामध्ये कुठलंही नाही. हे धृतराष्ट्राच्या बाबतीमध्ये घडलं. 100 कौरवापैकी 100 मुलापैकी एकही जिवंत, पाणी पाजायला सुद्धा एकही मुलगा जिवंत नव्हता. वाईट वाटत होतं, दुःख अंतकरणाला झालं होतं, रडत होता. कोण? आंधळी असणारे धृतराष्ट्र. ही युद्ध संपल्यानंतर ते धृतराष्ट्र त्या ठिकाणी विदुर काकाच्या जवळ बसले. लक्षपूर्वक ऐका. कर्म हे किती जन्म शिल्लक राहतं, भोगल्याशिवाय चुकत नाही. रडत असताना विदुर काकाला प्रश्न करतात. बोलता बोलता गप्पा सुरू झाल्या. रडू लागले, बोलू लागले. अरे विदुरा, माझ्या 100 लेकरापैकी भगवंताने एखादं तरी जिवंत ठेवायचं होतं. 100 पैकी एखादं तरी जगायला पाहिजे होतं. हे पांडूचे 5 पुत्र, 5 पैकी एकही गेला नाही आणि माझ्या 100 पैकी एकही राहिलं नाही. फार वाईट केलं देवाने माझं. असं व्हायला नको होतं. काय केलं होतं जीवनामध्ये मी तरी? जन्मतः आम्ही अंध जन्माला आलो. कधी जीवनामध्ये मी कोणाचं वाईट चिंतन केलं नाही. कधी मुंगी मारल्याचं पाप सुद्धा जीवनामध्ये मी केलं नाही. कोण सांगत होतं? धृतराष्ट्र सांगत होते. फक्त जीवनामध्ये चुकी माझी एवढी घडली, मान्य केलं आंधळ्या धृतराष्ट्राने. फक्त मी या 5 पांडवांना आपलं मानलं नाही, या पांडवांचा द्रोह केला, तर त्याची एवढी मोठी शिक्षा भगवंताने मला द्यावी का? मनामध्ये रडत होता, वाईट वाटत होतं. तेव्हा विदुर काका सांगतात की ऐक ना धृतराष्ट्रा, तू अजूनही अंध आहे. अजूनही तुझे अंतःकरणाचे मनाचे डोळे अजूनही उघडले नाही. ऐक, आता जे तू पांडवासोबत केलंय ना, ते तुला पुढं भोगायचंय. पण आता जे तू भोग भोगलेत ना, ही कर्म, ही भोग तुझे या जन्मामधले नाहीतच. या जन्मामधले नाहीत, मग कधीची आहेत? का मला एवढं दुःख? ते विदुर काका सांगतात की ऐक, मी सांगतो. इथून पाठीमागे 14व्या जन्मामध्ये तो एक राजपुत्र होता. कोण? धृतराष्ट्र. एक राजपुत्र होता. आजही आपण बघतो, ज्यावेळी 3 गोष्टी माणसाला प्राप्त होतात. एक तर तारुण्य पाहिजे, संपत्ती पाहिजे आणि सत्ता पाहिजे. म्हणजे पैसेही भरपूर आहेत, पैसे खर्च करण्याची सत्ताही आहे आणि अंगामध्ये मुसमुसलेलं तारुण्य आहे. ज्यावेळी सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आपल्याही मुलांना, त्यावेळी मुलं सज्जन होतात का हो? पाहिजे तशी मस्ती करतात आणि वेगळ्या वळणाला ते थोडेसे क्रॉस चाललेली असतात, वेगळ्या वळणाला त्या ठिकाणी जातात. कधी? तारुण्य आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे. या ठिकाणी हा राजपुत्र होता. 3 गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये प्राप्त होत्या. एक दिवशी तो राजपुत्र शिकार करण्यासाठी अरण्यामध्ये निघाला. शिकार करण्यासाठी आपला धनुष्य हातामध्ये घेतला. भात्यामध्ये जवळपास 50 बाण त्याने घेतले आणि शिकारीसाठी निघाला. घोड्यावरती बसला, घोड्याला टाच मारली, एका अरण्यामध्ये गेला. सुंदर असणारं सोज्वळ हरिण त्याला समोर दिसतंय. त्या हरणाची शिकार करायची म्हणून घोड्यावरती बसून हरणाचा शिकारीसाठी नियम धरला. 1 बाण मारला, 2 मारले, 4 मारले, 10 मारले, 20 मारले, 25 मारले, 30 मारले, 40 बाण मारले, 45 बाण मारले. याचे पुढे बाण मारणं चालू आहे. हरिण काही हाती लागत नाही. 49 बाण मारले. 49 बाण ही निष्फळ गेले, फेल गेले. हरिण त्या ठिकाणी समोर पडते. आता रागाने लालबुंद झाला. कोण? राजपुत्र. शेवटचं एक भात्यामध्ये बाण शिल्लक आहे. आता हा जर बाण हरणाने हुकवला तर कुठल्या तोंडाने राज्यामध्ये पाठीमागे जावं की म्हणतील? राजपुत्रही शिकारीसाठी गेले, रिक्त हाताने पाठीमागे आले. कदाचित घोड्यावरती बसून मी नियम हरतो म्हणून नियम चुकत असेल. घोड्याच्या खाली उडी मारली. त्या ठिकाणी घोड्याच्या खाली उतरला. हरिण समोर धावते, हरणाच्या पाठीमागे धावू लागला. एका जागी स्थिर उभा राहिला. शेवटचा भात्यामधला बाण काढला, धनुष्याला लावला. शेवटचा बाणाचा नियम धरला आणि शेवटचा बाण सोडला. याही वेळा असं घडलं, हरिण हे निघून गेलं, पळून गेलं. तो बाण एका झाडाला लागला. आता रागाने लालबुंद झालेला राजपुत्र काय करावं काही सुचत नव्हतं. एकही बाण भात्यामध्ये शिल्लक नाही. शिकार हातची निघून गेली. राग अनावर झाला.
राग आवरण्याकरिता किंवा राग शांत करण्याकरिता इकडं तिकडं बघू लागला. आता महिला वर्ग आपणही किंवा पुरुष वर्ग आपण घरामध्ये काही काम करत असतो, ज्यावेळी कुठल्याही गोष्टीवरून आपल्याला राग येतो, कशावरून येईल हे ज्याचं त्याला माहिती, आपल्याला सांगता येत नाही. जर राग अनावर झाला ना, आपण जर किचन मध्ये स्वयंपाक घरामध्ये असलो, तो राग सगळ्यात अगोदर कुणावरती काढता तुम्ही? नाही माहिती. आमच्या पुण्याकडे भांडे आपटतात, इकडं नाही माहिती. आपण भांड्यावरती राग काढतो कारण की तो थोडा कालावधी असतो. तो एकदा शांत झाला की भांडे आपणच आपटतो ना, आपणच उचलून ठेवतो, बरोबर? कधी राग शांत झाल्याच्या नंतर जर भांडे जर नाही आपटले, जर लेकरं लहान लहान घरामध्ये असले, मग ते 2 वर्षाचा असतो 4 वर्षाचा असू द्या, ते फक्त शांत असावं, जरा आफाट नसावं, उलट बोलणारं नसावं. आपण तो राग कोणावरती काढतो? ते लेकरावरती काढतो. जर नाही लेकरावरती काढला, लेकरं जर नसले घरात आणि पुरुष वर्ग जर असले, नाही इकडं जमलं तर राग इकडं सुद्धा निघतो की नाही? हा, बऱ्यापैकी 90% राग इकडं सुद्धा निघतो. म्हणजे राग शांत करण्याकरता तो थोडा टायमिंग असतो, तेवढा कालावधी. आता हा राजपुत्र आहे, राग अनावर झाला, लालबुंद झाला, आजूबाजूला पाहिलं, आता जंगलामध्ये काय भेटणार आहे त्याला दगड सोडून? इकडं तिकडं पाहिलं, 2 दगड पडलेली दिसली, दगड गारगुटीची होती. ते गारगुटीचे दगड दोन्ही हाताने उचलली, दगडावरती दगड त्या ठिकाणी घासू लागला. ते घर्षणामधून अग्नीची उत्पत्ती झाली. आपण इतिहासामध्ये पाहिले असेल अग्नीची उत्पत्ती झाली कशी. त्या ठिकाणी घर्षणामधून अग्नीची उत्पत्ती झाली. अग्नीच्या काही ठिणग्या त्या जंगलामध्ये पडल्या. बहर उन्हाळ्याचे दिवस आहेत, मे महिना आहे. जंगलामधले सर्व वृक्ष त्या ठिकाणी अर्धवट वाळलेले आहे, जंगलामधलं गवत पूर्ण वाळलेलं आहे. अग्नीच्या ठिणग्या त्या गवतावरती पडल्याबरोबर त्या जंगलाने, त्या अरण्याने, अग्नीने पेट घेतला. आता राजपुत्राला बरं वाटलं, जी शिकार जरी मला नाही सापडली तरी ते या जंगलामध्ये गेलं, या जंगल मी आगीने पेटवलं. आता ती असणार हरिण या आगीमध्ये जळून जाईल. तो पुन्हा घोड्यावरती बसला, घोड्याला टाच मारली, आपल्या राजवाड्यामध्ये निघून आला. पाठीमागे अरण्याची काय अवस्था झाली अजिबात पाहिलं नाही. संपूर्ण जंगल त्या ठिकाणी आगीने पेटलं. त्या जंगलामध्ये जेवढे काही श्वापद होते, जेवढे काही जीव होते, ज्यांना ज्यांना आपला जीव वाचवता आला तेवढे जीवाच्या आकांताने पळाले, त्यांनी आपला जीव वाचवला. जे असहाय्य होते, असमर्थ होते, कित्येक जणांच्या प्राणाची आहुती त्या ठिकाणी जंगलामध्ये गेली. भयंकर असणारी आग संपूर्ण जंगल पेटून एका डोंगराच्या पायथ्यापर्यंत गेली. त्या डोंगराच्या पायथ्याशी एक असं दृश्य त्या ठिकाणी होतं. सर्पिना नावाचा प्राणी. सर्प माहिती सर्वांना, शेतकऱ्याचा मित्र तो असणारा, आपण साप म्हणतो, सर्प म्हणतो. ती सर्पिना नावाची प्राणी जणलेली होती. त्या सर्पिना नावाच्या प्राण्याने, सर्पिणीने 100 पिलांना जन्म दिला होता. किती? 100 पिलांना जन्म देऊन आपलं वेटाळ घालून बसलेली, वेटाळ्याच्या वेड्यामध्ये 100 पिलं घेऊन त्या ठिकाणी सर्पिणी बसलेली होती. ती आग त्या जंगलापर्यंत, जंगल पेटून डोंगरापर्यंत गेली. डोंगराच्या पायथ्याशी ती सर्पिण त्या ठिकाणी आई 100 पिलं घेऊन बसली. ज्यावेळी सर्पिणीच्या लक्षामध्ये आलं की जंगली आगीने पेटले, आग आपल्यापर्यंत येते, आगीचे लोट त्या ठिकाणी जवळ यायला लागले, त्यावेळी ती सर्पिण आपल्या तोंडाच्या फुंकाऱ्याने ती आग विझवायचा प्रयत्न करत होती. कोण? सर्पिण. मला सांगा, किती जरी फुंकारे मारले तरी ती सर्पिण ती आग विझवू शकणार आहे का? नाही विझवू शकणार. असंख्य प्रयत्न केले, शेवटी आगीचा एक लोट जवळ आला. ती सर्पिण दोन्ही डोळ्यांनी आंधळी झाली. आता दोन्ही डोळे त्या अग्नीमुळे गेले, तरी आपल्या तोंडाचे फुंकारे बंद नाहीत, कारण की 100 पिलांना त्या ठिकाणी वाचवायचंय. आपल्या तोंडाच्या फुंकाराने अग्नी विझवायचा प्रयत्न करते, अग्नी काही दिसत नाही. शेवटी अग्नीचे चटके आणखी जवळ आले, शरीराला अग्नीचे चटके लागू लागले. त्यावेळी जीवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्याकरता ती सर्पिण जवळ असणाऱ्या बिळामध्ये निघून गेली. आता जवळपास 8-9 तास झाले. 9 तासानंतर सर्पिणीच्या लक्षामध्ये आलं, अग्नी भयंकर होती. आग विझवता मी दोन्ही डोळ्यांनी आंधळी झाली. त्या गडबडीमध्ये मी माझा प्राण वाचवण्याकरता बिळामध्ये शिरले, पण त्या गडबडीमध्ये माझे 100 पिलं हे बाहेर राहिले. आता ते जिवंत असतील का? मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला. 8-9 तासाने ती सर्पिण आंधळी आहे, तरी सुद्धा चाफत त्या ठिकाणी बिळाच्या बाहेर आली. ज्या ठिकाणी, ज्या जागेवरती 100 पिलांना सोडून गेली होती, त्या जागेवरती सरपटणाऱ्या शरीराने त्या ठिकाणी चाफून बघू लागले की आहेत का माझे पिलं जिवंत, होते का पिलं जिवंत? त्या 100 लेकरांची राख झाली होती, 100 पिलांची राख झाली होती. त्यांच्या शरीराचे फक्त मणी त्या ठिकाणी पडलेले होते.
ते मणी पाहिले, अंतकरण व्याकुळ झालं की माझ्या 100 लेकरांची राख झाली. फक्त त्यांच्या शरीराचे मणी या ठिकाणी राहिले, एकही जिवंत राहिले नाही. आकाशाकडे तोंड केलं, भगवंताला आवाज दिला, हे प्रभू, कोणी पेटवलं असेल हे जंगल आगीने, काय गरज असेल ही आग लावायची? या भयंकर आगीमध्ये मी दोन्ही डोळ्यांनी आंधळी झाली आणि माझ्या 100 लेकरांची राख झाली. पण ऐक देवा, ज्याने कुणी हे कृत्य केलं असेल ना, तोही दोन्ही डोळ्यांनी आंधळा होईल. जरी स्वल्पी नसली तरी 100 लेकराची काय होती? माय होती. दादांनो, मी अगोदरही सांगितलं की आई वडील जिवंत असताना जर लेकराचा अंत होत असेल, याच्यापेक्षा मोठं असणारं दुःख विश्वामध्ये दुसरं कुठलं नाही. जरी सरपी असली, 100 पिलांची आई आहे. भगवंता, जे दुःख माझ्या वाट्याला आलं, ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल ना, त्याच्याही जीवनामध्ये हे दुःख येऊ. सहज मुखामधून शब्द निघून गेले. विदुर काका धृतराष्ट्राला सांगतात की धृतराष्ट्र, आता तरी तुझे अंतःकरणाचे डोळे उघडले असतील, आता तरी तुझ्या लक्षामध्ये आलंय का? ते जंगल आगीने पेटवणारा राजपुत्र दुसरा तिसरा कोणी नसून तू होता. तुझ्यामुळे ते जंगल आगीने पेटलं, तुझ्यामुळे सर्पीने आंधळी झाली आणि तिला 100 लेकरं मेल्याचं दुःख सहन करावं लागलं. ते तुझं कर्म शिल्लक असल्यामुळे ते कर्म तू आता या जन्मामध्ये भोगलंय. कारण की कर्म जी आहे, कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही. म्हणून तू जन्मतः आंधळा जन्माला आला आणि असह्य झाला. आंधळ्या डोळ्यासमोर 100 लेकराचा अंत झाला. हे तुझं काय होतं? कर्म होतो. आजही आपण जीवनामध्ये बघतो, आपण चांगलं करतो, कधी कुणाचं वाईट चिंतन करत नाही. अशा वेळी जर जीवनामध्ये दुःख आलं ना एखादं, तर आपण देवाला दोष देतो की देवा, काय देवा, मी तुझं एवढं वाईट केलं, भगवंता काय एवढं दुःख आम्हाला दिलं? भगवंताला दोष द्यायची गरज नाही. ज्या अर्थी चांगलं करूनही आपलं चांगलं होत नाहीये, त्या अर्थी पाठीमागचं काहीतरी कर्म, अवशेष कर्माची भोग आपले शिल्लक आहेत. आता ते भोग आपण भोगतोय. आता ही भोग भोगून बाजूला सारल्यानंतर हा वाईट काळ पुन्हा आपल्या जीवनामध्ये येणार नाही. कर्माची भोगी चुकवली पाहिजे नाही. तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं आपलं कर्म असेल तसं फळ जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागतं. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं. या ठिकाणी जन्म घेण्यासाठी मूळ कारण म्हणजे पाठीमागचं कर्म, पाठीमागची वासना जर शिल्लक असेल, पाठीमागचं पाप शिल्लक असेल, तर या मृत्यूलोकामध्ये आपल्याला जन्माला यावं लागतं. तर स्वर्गामधली अमर देवता आहे, त्याचं कर्म अवशेष त्या ठिकाणी शिल्लक नसताना सुद्धा पण अंतःकरणामध्ये इच्छा आहे. बरं, का जन्माला यायची इच्छा होती त्यांची? स्वर्गामध्ये काही कमी होतं का? नाही. स्वर्गामध्ये काही कमी नव्हतं, तरी सुद्धा मृत्यूलोकामध्ये या ठिकाणी ह्या नाशिवंत देहाची अपेक्षा करतात, इच्छा व्यक्त करतात. का? कारण की जन्माला आल्यानंतर भगवंताच्या नारायणाच्या नावाचं चिंतन आम्ही करू आणि जीवनामध्ये मुक्तता प्राप्त करून घेऊ. की नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. स्वर्गामधली अमर देवता मृत्यूलोकामध्ये जर आले, कदाचित जर तुम्हाला कधी भेटले तर ते ओळखायचे कसे सांगून जायला. ते जर आले तर त्यांचे पाय जे आहेत ते जमिनीला टेकत नाहीत. जमिनीपासून 5 फूट अंतरावरती त्यांचे पाय असतात, म्हणजे हवेमध्ये त्या ठिकाणी असतात. त्यांच्या शरीराची कधी दुर्गंधी येत नाही, शरीराचा सुगंध त्या ठिकाणी सुटलेला असतो. त्यांना कधी आंघोळ करायची गरज पडत नाही, ते कधी म्हातारे होत नाहीत. आता आपण जिवंत आहोत, आपण सर्वजण. आपण मेलो हे कधी ठरवायचं? ज्यावेळी आपलं हृदय बंद पडलं, श्वास त्या ठिकाणी थांबला, आपले डोळे उघडे राहिले, झाकलेले ते झाकलेच राहिले, आपली पापणीचे फडफडायची बंद झाली, देहामधून आत्माराम निघून गेला, म्हणजे आपण काय झालो?
गतप्राण झालं बरोबर, पण स्वर्गामधली अमर देवतेची जी पापणी आहे ती पापणी कधी लभत नाही. ते जर मृत्यू लोकामध्ये आले तर अशा पद्धतीने आपण ओळखावे. त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर ते भगवंताच्या नारायण नावाचं चिंतन करतात. या वैकुंठामध्ये जे वैकुंठ आहे त्या वैकुंठामध्ये जर एखादा संत महात्मा कधी येतोय, एखादा सज्जन कधी येतोय, तर वैकुंठामध्ये लोक त्यांची वाट बघत असतात. नव्हे सगळ्यात जास्त आपण घाबरतो कुणाला? यमाला. एखाद्याला जर म्हटलं, मरणाला प्रत्येक जण घाबरतो, प्रत्येकाला जीवनामध्ये मरणाची भीती आहे. एखाद्याला जर म्हणलं जा मर तिकडं, सहज म्हणा तुम्ही, आता प्रयोग नका करू, कीर्तन संपल्या फक्त आपल्या शेजारी मायाचं उठती का नाही, जा मर तिकडं. लगेच प्रयत्न करू नका, जेवण करायचे आणखी तुम्हाला. म्हणजे आगा मर हा बोलणं साधी, सहज एखाद्याला म्हटलं जा मर तिकडं, तर तो शब्द सुद्धा आपण सहन करू शकत नाही दादांनो. म्हणजे सगळ्यात जास्त आपण मरणाला घाबरतो. मरणाची प्रत्येकाला भीती आहे, म्हणजे काळाची प्रत्येकाला भीती आहे. परंतु घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. या ठिकाणी प्रत्येक जण काळाच्या ओघामध्ये जातो. तो यमधर्म सुद्धा हात जोडून उभा आहे. त्या मृत्यू सागरामधून जर तरुण जायचं असेल तर एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. की तुका म्हणे पावा वया पहिलं पार, नाममंत्र सार भाविक असे. भगवंताच्या नामाचं चिंतन केल्यानंतर भवसागरामधून तरुण जीवात्मा जातो. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी वारकरी भजन करावं. महिला वर्ग पुरुष वर्ग आपली दोन्ही हात वरती करायचे आणि भगवंताचं चिंतन करायचं. जर देवाने हात दिले असले तर वरती करा, आणि जर खाली ठेवताना तर भगवंत काढून गेलं. पुन्हा म्हणू नका देवाने माझा हात का घेऊन गेला. सरळ करा, वरती हात करा. इथं काय तुम्हाला इलेक्शनला नाही उभा करायचं, काय पोझिशन डाऊन नाही होत तुमची. विठोबा